नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण करतोय पावटा वांग बटाट्याची अतिशय सोप्या पद्धतीने भाजी। त्यासाठी आपण कुकर घेतलाय। कुकरमध्ये तेल तापवून आपण नेहमीप्रमाणे जिरे, मोहरी आणि हिंगाची फोडणी दिली। त्यावर कांदा आणि टोमॅटो, कढीपत्ता आणि थोड्या मिरच्या म्हणजे एक मिरची कापून असं आपण फोडणी दिलेली आहे। आता आलं लसूणची पेस्ट 1 चमचाभर, लाल तिखट, गरम मसाला, धणे जिरे पूड आणि हळद ॲड केली आपण। 1 चमचा लाल तिखट, हळद अर्धा चमचा आणि गरम मसाला आणि धणे जिरे पूड 1 पोह्यांचा चमचा। वाटण देखील थोडं 1 चमचाभरच टाकले, कारण आपल्याला फार ग्रेव्ही करायची नाही आहे याला। खरडा थोडासा टाकलेला आहे। यामुळे आपल्या भाजीला छान चव येईल। अर्धा चमचाच घेतला होता मी खरडा, त्यामुळे छान अशी तिखट चव येते। भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते। अगदी अर्धा ग्लास पाणी त्यामध्ये मी ॲड केलं आणि आता छान परतून घेतल्यानंतर आणि आता मी बंद करून घेतलेला आहे। 3 ते 4 शिट्ट्या करायच्या, कारण पावटा व्यवस्थित शिजला पाहिजे आणि छोटा कुकर आहे। या शिट्ट्या पटपट होतात। तुमच्या कुकरच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता। आता आपली भाजी तयार आहे। कोथिंबीर टाकून आपण ते मिक्स करून घेतली आणि आता आपण सर्व करणार आहोत। पाहू शकता सर्व केली आपण। ही भाकरी आणि पोळी दोन्ही सोबत छान लागते आणि शिवाय भातासोबत, पांढऱ्या भातासोबत